नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या ह्या आजच्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण असं पाहिलेलं आहे की आता सायली हे अर्जुनला सांगत असते की आज कशा पद्धतीने प्रतापने प्रियाचा मात जिरवला आणि कसं सायलीचे पाय तिला चेपायला लावले। त्यानंतर मी तुम्हाला कशाही पद्धतीची मदत करायला तयार आहे। AIच्या मदतीने आपण त्या माणसाचा चेहरा शोधू शकतो ज्याचा तिथे मुर्दा सापडला आहे, हे आता अर्जुन सायलीला सांगत असतो। आणि हे सगळं प्रियाने ऐकलेलं असतं। प्रियाला या सगळ्याची खूप भीती वाटलेली असते आणि तिने हे सगळं नागराजला कॉल करून सांगितलेलं असतं, महिपतला सांगितलेलं असतं। त्यानंतर आता इकडे सायली आणि अर्जुन यांनी ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते दोघंही आता निघालेले असतात आणि ते आता त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि तिथे त्यांनी चेहरा बघितलेला असतो आणि तो चेहरा हरीश काकांचा असतो। त्यानंतर आता ते हरीश काकांच्या मित्राच्या घरी जाऊन तिथे सुद्धा चौकशी करून आलेले असतात। त्यानंतर आता रविराज काकांनी प्रियाला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारलेला असतो की तू माझ्यापासून आणखीन काही लपवत नाही आहेस ना तन्वी। त्यावर मात्र आता प्रिया ही पूर्णपणे घाबरलेली असते, बावरलेली असते। तिला काय उत्तर द्यावं आपण आता हे सुचत नसतं, कळत नसतं। कारण मित्रांनो, जी मुलगीच खोटारडी आहे ती खोटं बोलते की खरं बोलते असा प्रश्नच उद्भवत नाही। कारण जी मुलगीच खोटी आहे तिचं सगळंच खोटं असणार हे तर प्रियाला पक्क माहीत आहे। रविराज काका तिला म्हणत असतात, नाही तू खोटं बोलत नशील अशी मला आशा आहे, पण जर तू माझ्याजवळ आता एक जरी खोटं बोललीस किंवा माझ्यापासून एक जरी गोष्ट लपवून ठेवलीस तर याचे परिणाम खूप वाईट होतील तन्वी, ही गोष्ट तू व्यवस्थित लक्षात ठेव। आणि हे सांगत असताना रविराज काका हे खूप जास्त सिरियस मूडमध्ये असतात। आता प्रिया ही रविराज काकांना म्हणत असते, नाही बाबा, मी अजिबातच तुमच्यापासून काही लपवत वगैरे नाही आहे, बरं मी निघते आता मग। आणि मग प्रिया तिकडनं पळ काढते। त्यानंतर आता इकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य हे तिघंजण अर्जुनच्या ऑफिसमध्ये बसून कामाबद्दल बोलत असतात। इतक्यात त्या ठिकाणी रविराज काका आलेले असतात। आता रविराज काका हे अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, एक वकील म्हणून मला सुद्धा हा दुसरा जो मुर्दा त्या आश्रमात सापडला यामध्ये काहीतरी घोळ आहे, काहीतरी गडबड आहे असं वाटतंय, असं म्हणतो। त्याबरोबर इकडे अर्जुन म्हणायला लागतो, एक्झॅक्टली मला सुद्धा असंच म्हणायचं होतं सिनियर। म्हणजे बघ ना, ज्या वेळेस दामिनी देशमुखच्या ही केस जास्त अंगाशी यायला लागली, बरोबर त्याच वेळेस कसं काय बरं तिथे कुत्रा भुंकायला लागला, कसं काय बरं तिथे डेड बॉडी सापडली, आत्तापर्यंत या अगोदर कुणालाच का तिथे वास वगैरे नाही आला। त्याबरोबर आता इकडे रविराज काका म्हणत असतात की ह्या सगळ्याच गोष्टी खूप जास्त सस्पिशियस आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतील, यांच्या मुळापर्यंत आपल्याला जावं लागेल, तेव्हाच यामागचं सगळं सत्य आपल्यासमोर उघड होईल। आणि ते जर करायचं आहे आपल्याला तर तुला जर माझी काही मदत लागली तर तू माझ्याकडून घेऊ शकतोस। एक वकील म्हणून मी नक्कीच तुझी मदत करायला तयार आहे। आता रविराज काकांनी एक वकील म्हणून मी तुझी मदत करायला तयार आहे, तुला जर काही मदत लागली तर मला सांग, असं म्हटल्याबरोबर सायली आणि अर्जुनला खूप बरं वाटलेलं असतं। म्हणजेच काय, आता रविराज काकासुद्धा सायली अर्जुनबरोबर असणार आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये कळतं। तर पुढे आता प्रिया ही घरी आलेली असते, पण घरी आल्यावर सुद्धा तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त रविराज बोललेली वाक्य फिरत असतात। ती विचार करत असते, आज हा किल्लेदार मला असं का बरं म्हणाला असेल, म्हणजे खोटं बोलली असशील तर लक्षात ठेव, जड जाईल वगैरे वगैरे, म्हणजे याला माझ्यावरती संशय आला असेल का, म्हणून हा हे सगळं बोललं असेल का। नाही, मला आता जरा सावधगिरीने राहायला हवं। जर ह्या किल्लेदारला माझ्यावर डाऊट आला असेल तर मला काहीतरी असं करायला हवं की ज्यानंतर याचा माझ्यावरचा डाऊट पूर्णपणे निघून जाईल। कारण जर मी या सगळ्यामध्ये अडकले तर मला सोडवणारं कोणीच नाही आहे। त्या साक्षीला सोडवण्यासाठी तिचा तो बाप अण्णा महिपत आहे, पण मला मात्र वाचवायला कोणी नाही आहे। हा माझा खोटा बाप जर याला कळलं की मी याची मुलगीच नाही आहे तर हा सुद्धा मला वाचवणार नाही। आणि जरी याला खरं कळलं नाही की मी याची मुलगी नाही, तरी मी कोर्टात खोटी साक्ष दिली होती तरीसुद्धा हा मला फासावर लटकवेलच, कारण या अशा लोकांना सत्याचा खूप पुळका असतो। तर आता प्रिया चालत असताना चुकून तिच्या पायाला ठेच लागते, कारण तिच्या डोक्यात बरेच विचार सुरू असतात। ही गोष्ट प्रताप बघतो। प्रताप लगेचच प्रियाला विचारतो, तन्वी काय गं, लक्ष कुठं आहे तुझं। त्यावर प्रिया लगेचच म्हणायला लागते, नाही बाबा काही नाही, ठीक आहे मी। आणि मग ती लगेचच पुन्हा तिकडनं पुढे जायला लागते।
त्याबरोबर प्रियाच्या हातात बॅग वगैरे मोबाईल वगैरे बघून पुन्हा प्रताप तिला विचारतो की नक्की तू आता कुठे गेली होतीस? नाही म्हणजे तुझ्या हातात पर्स आहे, मोबाईल आहे, बराच वेळ तू मला घरामध्ये दिसलीही नव्हतीस. कुठे गेली, कुठे होतीस? आणि बाहेरून आल्यानंतर तुझा मूड एवढा वाईट काय? काही झालंय का? काही लपवतेस का आमच्यापासून? पुन्हा कुणाला भेटायला गेली होतीस का? त्याबरोबर आता प्रतापने एवढे सगळे प्रश्न विचारल्याबरोबर प्रिया जरा बाचकळते आणि म्हणते मी कुणाला भेटायला जाणार बाबा? अहो मी आईकडे गेले होते. त्याबरोबर आता प्रताप तिला विचारायला लागतो, नाही म्हणजे विश्वास ठेवतोय मी तुझ्या बोलण्यावर. तू जर म्हणतेस की तू प्रतिमाकडे गेली होतीस तर गेली असशील, पण नक्की प्रतिमाकडेच गेली होतीस ना? त्याबरोबर प्रिया म्हणायला लागते, हो बाबा मी नक्की आईकडेच गेले होते. हवं तर तुम्ही घरी आईला कॉल करून विचारून घ्या. तर दुसरीकडे आता रविराज काका हे संध्याकाळचे बसलेले असतात आणि चहा पिता पिता ते विचार करत असतात. आश्रमामध्ये जो काही मुर्दा सापडलाय तो सांगाड्याच्या रूपात सापडलाय. म्हणजे नक्कीच त्या व्यक्तीचा खून होऊन बरेच दिवस होऊन गेलेले असणार. आणि मधुभाऊ तर बऱ्याच वर्षांपासून कालावधीपासून जेलमध्ये होते. मग जर ते जेलमध्ये होते तर खून त्यांनी करणं तर अजिबात शक्य नाही आहे. पण मग हा खून कोणी केला आणि तो बरोबर आत्ताच उघडकीस कसा आला? म्हणजे हे नक्की सगळं महिपतचं कट आहे हे तर आपल्यासमोर उघड होतं आहे. पण आता त्यांच्या मनामध्ये अचानक प्रियाचा म्हणजे तन्वीचा विचार येतो आणि आता ते विचार करतात की आज सकाळी तन्वी येऊन गेली. तिचं बोलणंसुद्धा मला काहीतरी गडबड वाटत होतं. असं का वाटत होतं की ती माझ्यापासून पुन्हा काहीतरी लपवते. इतक्यात आता त्या ठिकाणी प्रतिमा आत्या आलेली असते. रविराज काकांना हे असं विचारात बुडलेलं गुंतलेलं बघून ती लगेचच त्यांना विचारते, काय हो काय झालं? कसला एवढा विचार करताय गांभीर्याने? त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की मला ना तन्वीचा विचार राहून राहून मनात येतोय. ती माझ्यापासून काहीतरी लपवतीये, काहीतरी खोटं बोलतीये असं मला वाटतं. कधी कधी ती आपली मुलगी आहे की नाही याच्यावरती सुद्धा मला आता हल्ली डाऊट यायला लागला. प्रतिमा आत्या म्हणते, तुम्ही एकदा मधुभाऊंबरोबर बोलून घ्या, तेच तुम्हाला काय ते बरोबर खरं सांगतील. मग आता रविराज काका मधुभाऊंना भेटायला आलेले असतात आणि त्यांनी मधुभाऊंकडे प्रियाच्या सगळ्या डिटेल्स मागितलेल्या असतात. मग मधुभाऊ आता प्रियाच्या सगळ्या डिटेल्स रविराज काकांना द्यायला लागतात. पहिलं तर प्रियाचा लहानपणीचा फोटो जो तन्वीच्या फोटोबरोबर अजिबात मॅच होत नसतो. प्रियाने लहानपणी हरवल्यावर जे पहिल्यांदा तिच्या अंगावर कपडे होते ते सुद्धा तन्वी हरवले होते त्यावेळेस तिच्या अंगावरचे कपडे जे होते ते नव्हते. आता बऱ्याच गोष्टी रविराज काकांनी बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात ही गोष्ट तर व्यवस्थित आलेली असते की लहानपणीची प्रिया आणि तन्वी ह्या दोघीजणी पूर्णपणे वेगळ्या आहेत. ना तन्वीकडच्या वस्तू प्रियाकडे लहान असताना होत्या, ना तिच्याकडे ते लॉकेट होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ते फोटोसुद्धा वेगळे आहेत. तन्वी ही प्रियासारखी दिसतच नाही. आता मधुभाऊ रविराज काकांना विचारतात, काय झालं? तुम्ही एवढे प्रश्न का मला विचारताय रविराज साहेब? त्याबरोबर आता रविराज काका सांगत असतात की नाही काही नाही, मी निघतो. आणि मग रविराज काका तिकडनं घरी यायला निघालेले असतात. तर इकडे मात्र आता प्रतिमा आत्या ही बराच वेळ होऊन गेलेला असल्या कारणामुळे रविराज काकांची वाट बघत बसलेली असते. तिच्या मनात आता नाना प्रकारचे विविध 100 प्रश्न यायला सुरुवात होते. काय झालं असेल? यांची आणि मधुभाऊंची भेट झाली असेल ना? मधुभाऊंनी यांना हवी असलेली सगळी माहिती दिली असेल ना? त्या दोघांमध्ये काही वाद झाले नसतील ना? इतक्यात आता कोणीतरी येऊन डोरबेल वाजवतं. प्रतिमा आत्या पटकन जाऊन दरवाजा उघडते. दारात रविराज काकाच उभे असतात. प्रतिमा पटकन त्यांना घरामध्ये घेते, पाण्याचा ग्लास भरून आणून देते आणि म्हणते, आता सांगा मला लवकर, काय घडलं तिकडे? काय बोलले मधुभाऊ? प्रियाच तन्वी आहे ना? लहानपणीच्या फोटोजवरती तिचंच नाव आहे ना? तुम्ही बघितलेत ना सगळे फोटो तिचे? तुम्ही तिच्या वस्तू का बघितल्यात ना? आपली तन्वीच आहे ना ही की नाही आहे? अहो बोला ना, किती प्रश्न विचारते मी तुम्हाला, तुम्ही उत्तरं द्या माझ्या प्रश्नांची. आता इकडे रविराज काका हे प्रतिमा आत्याला सांगत असतात की तिथे गेल्यानंतर मला मधुभाऊंकडून ज्या काही गोष्टी कळल्या त्यानंतर मला पूर्णपणे हलून जायला झालं. त्याबरोबर प्रतिमा आत्या ही रविराज काकांना म्हणते, हलून जायला झालं आहे म्हणजे? नेमकं असं काय घडलं आहे? तुम्ही काय बघितलं आहेत नेमकं असं? त्याबरोबर लगेचच आता ती सांगायला लागतात की लहानपणीचे फोटो हे जेव्हा मी तन्वीचे पाहिले त्यावेळेस आपली तन्वी तशी दिसायलाच नव्हती. ते फोटो तन्वीचे नाही तर कोणते दुसऱ्याच मुलीचे होते. आणि हल्ली ना मला तन्वीचं वागणं बोलणं काहीच आपल्यासारखं वाटत नाही. नाही मला मान्य आहे की ती अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे, आपले संस्कार नाही आहेत तिच्यावर, पण तरीसुद्धा आई वडील म्हणून काहीतरी आपले गुण तिच्यामध्ये यायला हवे होते. अगदी काहीच नाही. कधी कधी मला प्रश्न पडतो
ही नक्की आपली मुलगी आहे ना? आणि आज तर मी या सगळ्या ज्या गोष्टी बघून आलो आहे त्यानंतर तर मला वाटत नाही की हे आपलीच मुलगी आहे. त्याबरोबर लगेचच प्रतिमात्या म्हणते, अहो असं काय बोलताय तुम्ही? खातर जमा झाल्याशिवाय आपण असं काहीच बोलू शकत नाही. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की हो, यातून आता काहीतरी मध्यमार्ग आपल्याला काढावाच लागेल आणि तो काढलाच पाहिजे. प्रतिमात्या म्हणत असते, काळजी करू नका तुम्ही, देव आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. आपण आहोत दोघं मिळून काहीतरी मार्ग या सगळ्यातून नक्की काढू. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात की हो, मार्ग तर काढू, पण आपल्याला हा मार्ग जो काही काढायचा आहे तो लवकरात लवकर काढावा लागेल. मला आता फार काळ या गोष्टीसाठी वाया घालवायचा नाही आहे. तर दुसरीकडे आता प्रिया ही घरी आलेली असते, पण तिच्या मनामध्ये मात्र 100 प्रश्न सुरू असतात. काय झालं असेल? किल्लेदार घरी येऊन गेला, ते सुद्धा मधुभाऊंना भेटण्यासाठी. नक्की किल्लेदार आणि मधुभाऊंमध्ये काय बोलणं झालं असेल? मधुभाऊंना माझ्याबद्दल विचारण्यासाठी किल्लेदार इथे आला असेल का? काय करू? जाऊन बोलू का मधुभाऊंबरोबर? विचारू का मधुभाऊंना किल्लेदार त्याच्याशी काय बोलला ते? नाही, नको. जर मी जाऊन विचारलं तर स्वतःहूनच आगीत तेल ओतल्यासारखं होईल, त्यांना माझ्यावर संशय येईल. त्याबरोबर आता इकडे विमलने प्रियासाठी कॉफी आणलेली असते आणि विमल आता प्रियाला म्हणत असते, तन्वीताई तुमची कॉफी. आता मात्र इकडे प्रिया ही तिच्याच विचारांमध्ये इतकी गुंतलेली असते की समोर आलेली विमल तिला कॉफी देत आहे हे सुद्धा तिच्या लक्षात नसतं. आता प्रिया ही आपल्याकडे बघत नाही. या गोष्टी ज्यावेळेस विमलच्या लक्षात येते, विमल पुन्हा तिला हाक मारते, तन्वीताई कॉफी मागितली होतीत ना, ही तुमची कॉफी. आता विमलच्या हातामध्ये कॉफीचा मग असतो, प्रियाचं तिच्याकडे लक्ष नसतं. पुन्हा विमल तिच्या पुढे टिचकी वाजवते आणि तन्वीताई कॉफी, लक्ष कुठे आहे तुमचं, असं म्हणते. त्याबरोबर प्रिया विमलच्या हातातली कॉफी तिला खाली टेबलावर ठेवायला सांगते आणि ओरडत म्हणते, कशाला उगाच कांगावं करतेस? आरडाओरडा करण्याची काही गरज आहे का? मी जर शांत बसली आहे तर याचा अर्थ मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे असाच होतो ना? ठेव इथे कॉफी आणि निघ बरं इकडनं, उगाचच्या उगाच मला त्रास देऊ नको. त्याबरोबर लगेचच विमल कॉफी ठेवते आणि तिकडनं निघून जाते. आता खरं तर प्रिया ही विचारात गुंतलेली असते. तिने विमलचा आवाजच ऐकलेला नसतो, पण आता विमलला आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिने उगाच आपली चिडचिड केलेली असते. त्यानंतर आता सायलीने हा सगळा प्रकार बघितलेला असतो. सायली म्हणते, लायकीपेक्षा जास्त रिस्पेक्ट दिली विमलताई की समोरच्याकडून हा असाच रिस्पॉन्स मिळतो आपल्याला. आता सायलीने लायकी वगैरे काढल्यानंतर सुद्धा प्रिया काही रिस्पॉन्स करत नाही. आता सायलीला प्रश्न पडतो, नेमकं आज घडलंय काय? बिनसलंय कुठे? ही प्रिया एवढी शांत कशी काय? तर आता हा सेम प्रश्न विमलला सुद्धा पडलेला असतो. विमल हळूच सायलीच्या कानात कुजबुजत म्हणते, सायलीताई आज सूर्य बहुधा पूर्वेऐवजी पश्चिमेकडून उगवलाय. तन्वीताईंना तुम्ही एवढं बोललात आणि तन्वीताईंनी तुमच्याशी वाद नाही घातला. त्याबरोबर सायली म्हणत असते, हे सूर्याचे परिणाम नाही, हे तिच्या काहीतरी कर्तुतीचे परिणाम असणार आहेत. तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी खिचडी शिजतीये म्हणून ती एवढा वेळ गप्प बसली आहे असं म्हणत असते. तर दुसरीकडे आता रविराज काका विचार करत असतात की कशा पद्धतीने आपल्याला शोधून काढता येईल की ही मुलगी आपली आहे की नाही, काय करता येईल. मग आता रविराज काकांना मधुभाऊंनी सांगितलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठवते की प्रियाच्या पायावर लहान असताना तुळशीपत्र नव्हतं आणि त्यामुळे रविराज काकांचा डाऊट आणखीन जास्त तीव्र होत गेलेला असतो की कदाचित ही मुलगी आपली नसावी. आणि मग आता रविराज काकांनी ठरवलेलं असतं की आपण पुन्हा एकदा खातर जमा करण्यासाठी DNA टेस्ट करून घ्यायची आणि मग म्हणूनच त्यांनी प्रियाला आता घरी बोलवलेलं असतं. आता प्रिया ही रविराजने बोलवल्याबरोबर ताबडतोब घरी आलेली असते आणि घरी आल्यावर ती म्हणत असते, बाबा काय झालं? काल परवामध्येच तर मी येऊन गेले होते इकडनं, मग पुन्हा तुम्ही मला का बोलवलं? रविराज काका तिला बसायला लावतात, पाणी वगैरे विचारतात आणि मग आता मी तुझ्याशी जे काही बोलणार आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे, त्यामुळे उगाचच्या उगाच कांगावा करू नको, शांतपणे ऐक आणि माझं मन समजून घे असं म्हणतात. प्रिया म्हणत असते, बाबा तुम्हाला जे बोलायचं आहे तुम्ही स्पष्ट बोललात तर बरं होईल. त्याबरोबर रविराज काका म्हणतात की मला सुद्धा स्पष्टच बोलायचं आहे आणि मग ते प्रियाला म्हणतात, मला पुन्हा एकदा आपली DNA टेस्ट करून घ्यायची आहे तन्वी. आता हे ऐकल्यावर मात्र प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया म्हणते, काय? अहो बाबा हे कशासाठी सगळं? म्हणजे ते मी. त्याबरोबर आता प्रिया पुन्हा आता बाचकळायला लागते. रविराज काका म्हणतात, काय झालं? तू अशी तोतरतेस का? घाबरली आहेस का तू? तुला घाम किती फुटला आहे? त्यावर प्रिया म्हणते, अहो नाही बाबा, उकाडा आहे ना म्हणून. मी म्हणत होते की काय गरज आहे पुन्हा DNA टेस्ट वगैरे, पुन्हा खर्च, पुन्हा पेपर, कशासाठी? आता कळलं आहे ना खरं की मीच तुमची मुलगी आहे म्हणून, मग तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी पुन्हा नको कशासाठी? आणि त्याशिवाय माझ्या पायावर तुळशीपत्राची खूनसुद्धा आहेच की.
आता प्रियाने तुळशीपत्र खोटं खोटं पायावरती तोपर्यंत काढून घेतलेलं असतं. तर आता इकडे रविराज काका म्हणतात, तुळशीपत्राची खून म्हणजे सर्वस्व आहे असं नाही होत ना. कधी कधी एखादी बर्थमार्क 2 व्यक्तींच्या पायावर सुद्धा असू शकते, दोघांच्याही वेगवेगळ्या असू शकतात ना. त्याबरोबर लगेचच आता रविराज काका प्रियाला म्हणतात, हे बघ तन्वी, मला या गोष्टीवर आर्ग्युमेंट नको आहे. मी जर ठरवली आहे एखादी गोष्ट तर मी ठरवली आहे. मला टेस्ट करायचे म्हणजे करायचे. तू फक्त सॅम्पल म्हणून तुझे केस मला देऊन जा. आता मात्र प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रियाला रविराज काकांना सॅम्पल म्हणून तिचे केस द्यावेच लागतात. आता सॅम्पल देऊन ती तिकडनं निघालेली असते, पण आता मात्र प्रिया प्रचंड घाबरलेली असते, कारण तिला माहिती असतं की आत्ता ही टेस्ट नेगेटिव्ह येणार आणि मी या किल्लेदारची मुलगी नाही आहे हे याला खरं कळणार. 3 दिवस उलटून गेलेले असतात. रिपोर्टचा दिवस आलेला असतो. रिपोर्ट रविराज काकांच्याच हातात मिळालेले असतात. आता रविराज काकांनी अशी तरतूदच केलेली असते की त्यांना प्रियाला कळूच द्यायचं नसतं की ते कुठल्या लॅबमध्ये टेस्टसाठी रिपोर्ट देणार आहेत, कुठल्या ठिकाणून रिपोर्ट येणार आहेत, जेणेकरून प्रिया त्या रिपोर्टजवळ काही छेडछाड करू शकत नाही याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतलेली असते. त्यामुळे प्रियाला आणि नागराजला काही छेडछाड करता येत नाही. आणि मग आता रविराज काकांच्या समोर ही गोष्ट उघड झालेली असते की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, म्हणजेच प्रिया ही तन्वी रविराज किल्लेदार त्यांची मुलगी नाही आहे. आणि हे कळल्याच्या नंतर रविराज काकांच्या पायाखालची जमीन ही पूर्णपणे सरकून गेलेली असते. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि आता रविराज काका हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि आता ते प्रियाला जाब विचारत असतात की का खोटं बोललीस, का खोटं वागलीस, का उगाचच्या उगाच मी तुमची मुलगी आहे असा कांगावा केलास, कशासाठी केलंस हे सगळं. आता मात्र प्रिया तोंड उघडत नसते. रविराज काकांचा पारा चढत चाललेला असतो. रविराज काका आता प्रियावरती हात उगारतात आणि तिला म्हणत असतात, ताबडतोब खरं सांग, कारण गेली 2 वर्ष तू माझ्याच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या भावनांशी खेळ केलायस तू सगळ्या गोष्टींचा. आता मात्र प्रियाला काहीच बोलता येत नसतं, कारण प्रियाची पूर्णपणे बोबडी तोतरी सगळं वळालेलं असतं. तर इकडे प्रताप म्हणत असतो, मला तर या मुलीवरती पूर्वीपासून संशय होताच, पण कल्पना आणि पूर्ण आजीला हिच्याबद्दल कणव वाटत होता म्हणून मी हिला काही बोलत नव्हतो. त्याबरोबर आता सायलीसुद्धा म्हणायला लागते, याचा अर्थ प्रिया तू पुन्हा एकदा खोटंच बोललीस. अगं का वागलीस असं? रविराज काकांना, प्रतिमा आत्याला, पूर्ण आजीना, आईना, बाबांना या सगळ्या गोष्टींमुळे किती त्रास होईल हा एकदाही तुझ्या मनात विचार आला नाही का गं? आश्रमात असताना तर खोटारडेपणाने तुचड्यापणासारखी वागायचीच, पण इथे आल्यावर सुद्धा तुझी सवय बदलली नाही, तर इथे येण्यासाठी सुद्धा तू खोट्याचाच सहारा घेतलास. कशासाठी? काय गरज होती तुला हे सगळं करण्याची? का केलंस हे सगळं तू? बोल ना. आता मात्र प्रिया सायली एवढे प्रश्न तिला विचारत असते, पण तिला काहीच उत्तर देत नसते. तर सायली तिला म्हणत असते, प्रिया, आज तुझ्या पापाचा घडा भरला म्हणून शेवटी आज तुझं सत्य सगळ्यांच्या पुढे आलं. त्याबरोबर प्रिया म्हणत असते, सायली अगं प्लीज तू तरी असं नको बोलूस. आपण एकत्र लहानाच्या मोठ्या झालोय. मला घरात घे सायली, मला घरात घे, मला हकलू नकोस घराबाहेर. सायली म्हणते, तुला ना मी खूप आधीच घराबाहेर हकलायला हवं होतं, पण उशीर झाला या गोष्टीसाठी. चालते हो. आणि मग आता सायलीसुद्धा प्रियाला घरातून बाहेर काढते. म्हणजेच काय, आता सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबाची दारं प्रियासाठी कायमची बंद झालेली असतात. आता त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आठवणीने करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. हा व्हिडिओ इथेच संपतो. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.